श्यामल अगं येतेस ना? हो आले आले. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. पद्मजा किती प्रेमानं करायची ना गणपतीचं सगळं, अगदी मनापासून आवडीनं. गिरिजाला पण त्याच सवय आहे, म्हणून मी गणपतीसाठी मुद्दाम बोलवून घेतलं तिला. बोला ना गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. आपली या आधीची लिस्ट आहे तशीच आहे. त्यात ॲडिशनली आईचं जे काय म्हणणं असेल सगळं तिच्या मनासारखं होते. गणपती बाप्पा, तुझ्या विसर्जनाच्या आधी माझ्या अंजूच्या लग्नाची तारीख नक्की होऊ दे रे. कृपा कर. अगदी बनवाजवानी बनवायची ना तसेच झाले. श्यामल बऱ्याच वर्षांनी जमलो तुला. मी नाही हो बनवले, मला कसले मेलीला जमतायत. गिरिजाने बनवले. अगदी झालेत ना पद्मजा सारखे. कसली तयारी चाललेली रात्रीपासून. सकाळी नाक्यावर गेली चांगले नारळ मिळतात म्हणून, नारळ घेऊन आली, खाऊले, एकटीनेच सगळं बनवलं तुझ्यासाठी श्रीकांत. तुला आवडतात ना म्हणून. हे घे ना, चाकून तर बघ. पुस्तकात बघून वाचून कोणी करू शकतं, पण त्यातला गोडवा येण्यासाठी तो गोडवा त्या माणसात असावा लागतो. हे विचारत होते, इनामदारांकडून काही म्हणजे तुझं काही बोलणं झालं श्रीकांतरावांशी? आई आम्ही भेटलो काल. मग काय म्हणाले ते? नाही, आमचं काही बोलणं नाही झालं. काहीच बोलला नाहीत तुम्ही? नाही म्हणजे बोललो, पण त्या बाबतीत नाही बोललो. अंजू, तू कर बाई त्यांना फोन. आता ही गोष्ट टाळून नाही पुढे सरकणार काही. बरं, मी बघते. आई बाबांचं असं म्हणणं होतं की तुमच्या घरच्यांना म्हणजे कसं आहे, पुढच्या गोष्टी ठरवायला आई बाबा खूप टेन्शन मध्ये आहेत. मी बोलतोय माझ्या आई बाबांशी, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मला तुमच्यापासून काही लपून नाही ठेवायचं, पण अशा पद्धतीनं साखरपुडा झाला त्यामुळे सगळे डिस्टर्ब आहेत, नाराज आहेत सगळे. पण मी समजावून सांगेन त्यांना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. नाही, मी नाही काळजी करत आहे, पण तुम्ही हेच सगळं माझ्या घरी येऊन माझ्या आई वडिलांना सांगाल म्हणजे त्यांची काळजी मिटेल. तुम्हाला कळतंय ना मी काय म्हणते? हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी येऊन बोलतो त्यांच्याशी. बरं, मला आता सांग काय म्हणत होती ती? घरच्यांशी बोलण्याबद्दल, बाकी काही नाही. मी सांगितलं, मी बोलतो, बस बस एवढंच.